पैठण येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प 1 अंतर्गत 10 अंगणवाडी सेविका 52 मदतनीस सेविकांसाठी राज्य शासनाच्या आदेशाने भरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी सुरेखा पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। सदर भरती प्रक्रियामध्ये राज्य शासनाचा परिपत्राचा अटी शर्तीनुसार दिनांक 2 फेब्रुवारी 2023 30 जानेवारी 2025 आदेशाप्रमाणे उच्च शिक्षित असलेले 12वी पदवीधर पदव्युत्तर डीएड बीएड MSCIT असलेल्यांची नियमाप्रमाणे निवड केली जाणार आहे। या भरती प्रक्रियेसाठी दिनांक 13 फेब्रुवारी 2025 ते दिनांक 28 फेब्रुवारी 2025 तारखेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील अशी माहिती सुरेखा पाटील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी 1 यांनी दिली आहे। मी सुरेखा प्रभाकर पाटील, प्रकल्प अधिकारी पैठण 1। तर शासनाच्या आदेशानुसार 100 दिवसाचा जो कार्यक्रम मुख्यमंत्र्याचा त्याच्या अंतर्गत आपली भरती प्रक्रिया सेविका मदतनीस यांची सुरू आहे। तर त्यामध्ये एकूण 10 सेविका आणि 52 मदतनीसची भरती आपल्या कार्यालयामार्फत करण्यात येत आहे। तर त्यामध्ये शैक्षणिक पात्रता जी आहे ती कमीत कमी 12वी पास आणि त्यापेक्षा जास्त जे त्यांचे हे असतील शैक्षणिक अर्हता त्याप्रमाणे त्यांना मार्क दिले जातील आणि वयाची अट जी आहे ती 18 ते 35 ही आहे। तर आपल्याला 13 तारखेपासून आपण अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। तर ती 28 पर्यंत आहे। 28/2/2025 ही शेवटची तारीख आहे। यापूर्वी सर्व अर्ज स्वीकारले जातील। प्रकल्प कार्यालय पैठण येथे। इंडिया न्यूज TV 24 करिता मनोज परदेशी, पैठण, छत्रपती संभाजीनगर।